नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं आणि लाडकी बहीण योजनेशी संबंधित लाभार्थी आणि विना लाभार्थी महिलांचं सुद्धा आपल्या या मराठी साईट यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशी एक खतरनाक त्या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे, लाभार्थी महिलांसाठी पण आणि जे पात्र महिला नाहीत त्यांच्यासाठी पण, जी आपल्यासाठी जाणून घेणे अतिशय महत्त्वाची आहे. तर पहा, जानेवारीचा हप्ता आता या ठिकाणी या महिलांना मिळणार नाही आहे. त्या कोणत्या महिला आहेत पहा, आणि त्या ठिकाणी का मिळणार नाही ते जानेवारीचा हप्ता त्या पात्र महिलांना मिळणार नाही का अपात्र महिला आहे जे अजून त्यांनाच मिळणार नाही, त्या ठिकाणी त्याचं कारण त्या ठिकाणी समोर आलेलं आहे. पण मग ते कारण हेच आपण या व्हिडिओतून, आणि जानेवारीचा हप्ता महिलांना मिळणार नाही पण, आणि ज्यांना मिळणार आहे तो कधी मिळणार आहे, त्या ठिकाणी कोणते कामं करावं लागणार आहे, आणि जी योजना म्हणजे वेबसाईट चालू झाली आहे त्याच्यातले बदल काय झाले तेच आपण आता या व्हिडिओतून बघणार आहोत. पण ह्या व्हिडिओतून सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जानेवारीचा हप्ता तर त्या ठिकाणी कोणत्या महिलांना मिळणार नाही आणि त्याचं कारण काय ते समोर आलेलं आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी आपला हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा, म्हणजेच आपण या व्हिडिओला आहे ना आता सविस्तरपणे याची बातमी आपण पुढे पाहणारच आहोत. तर आपण हा व्हिडिओ लगेच सुरू करूया. पण त्याच्या आधी तुम्ही जर आपल्या मराठी साईड या यूट्यूब चॅनलवर नवीन जर असले ना, तर त्यासाठी लाडक्या बहिणींना याला एकदा सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे आपल्यापर्यंत अशा ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत ना त्या तुमच्यापर्यंत लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवण्यास एकदम मदत मला मिळेल. आणि त्यासाठी मी एकदम खंबीरपणे काम करेल त्यावर. तर नमस्कार, मी ऋतिक, आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपली एकच साईट आहे, ती फक्त मराठी साईट आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना, या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना राष्ट्र सरकार त्या ठिकाणी 1500 रुपये महिना देते. त्या ठिकाणी त्यांनी आता त्या ठिकाणी लवकरच योजनेअंतर्गत आहे ना 2100 रुपये महिला त्या ठिकाणी दिला जाणार आहे. आत्तापर्यंत सरकारकडून या ठिकाणी 2.5 कोटी लाख महिलांच्या खात्यात आहे ना पैसे जमा केलेले आहेत. त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने 6वा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे. तर आता महिला या योजनेच्या 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट तर पाहतच आहे. अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी पण समोर येत आहे आणि दुःखाची बातमी पण समोर येत आहे. त्या ठिकाणी पहा, महिलांच्या खात्यात 7वा हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार आहे. जर महाराष्ट्र सरकारने डिसेंबरच्या महिन्याच्या त्या ठिकाणी शेवटच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2.5 लाख कोटी महिलांच्या 2.5 कोटी म्हणजे जवळपास 2,46,00,000 महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे. आणि त्या ठिकाणी अशातच महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. त्या आनंदाची बातमी आधी आपण बघून घेऊ. तर मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 15 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. हे तर मी तुम्हाला आधी पण व्हिडिओत सांगितले, पण आता पूर्ण पहा. तर या ठिकाणी योजनेचा हा 7वा हप्ता जो आहे 15 जानेवारी ते 20 जानेवारी या टाईममध्ये येणार आहे. तर जानेवारीचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार नाही, आता हे एक मोठा प्रश्न आहे. तर ते पहा, महाराष्ट्र सरकारकडून लवकरच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला आहे. पण अनेक महिलांच्या खात्यात 7वा हप्ता जमा होणार नाही. तर मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार ज्या महिलाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्या ठिकाणी अशा महिलांना पण या योजनेतून वगळण्यात येणार आहे असल्याची माहिती समोर येत आहे, आणि त्या ठिकाणी ते होणारच आहे. तर ज्या महिला या योजनेच्या निकषामध्ये बसणार नाही त्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना देता महिला व बालविकास मंत्री त्या ठिकाणी अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. आणि माहिती आता खरी आहे. तर त्या ठिकाणी हे ज्या निकषामध्ये बसणार नाही त्या ठिकाणी त्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या मराठी साईट या एकदा सबस्क्राईब नक्की करून जा.